मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत फांगणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी नाशिक विभागाचे सहाय्यक आयुक्त RS लाहोटी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमेत भेट दिली आहे। या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती जाणून घेत आयुक्त लाहोटी यांनी सरपंच, ग्रामसेवक तसेच आरोग्य शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनही केले आहे। तसेच गाव समृद्धीसाठी महिला सरपंच विद्याताई पाटील, ग्रामसेवक शरद वाघ तसेच उपसरपंच सदस्य आणि त्यांची संपूर्ण टीम ऍक्टिव्ह असल्याचं म्हणत आयुक्त लाहोटी यांनी कौतुकही केलं आहे। यावेळी त्यांनी अभियानात राबवलेले उपक्रम तसेच 1 ते 8 घटकांची माहिती घेतली। शाळा, अंगणवाडी, प्राथमिक उपकेंद्र पाहणी करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी मोलाचे मार्गदर्शन देखील केले। आपल्या फांगणे ग्रामपंचायतीचं काम अशाच प्रकारे उल्लेखनीय असेल तर जिल्हा पातळीवर नव्हे तर राज्य स्तरावर आपल्या ग्रामपंचायतीचा नावाचा डंका वाजेल अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली आहे। या प्रसंगी प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच विद्याताई नगराज पाटील, उपसरपंच छायाबाई विजय पाटील, ग्रामसेवक शरद वाघ, सामाजिक कार्यकर्ते नगराज पाटील, विक्रम पाटील, शिवाजी आयरे, ग्रामपंचायत सदस्य भाईदास पाटील, भिकन जाधव, मोहन आयरे, संजय धनगर, पवन सुरवंशी, गायत्री पंकज पाटील, बेबीबाई पवार, लीलाबाई धनगर, संतोष पाटील, सरलाबाई चौधरी, सूर्यकांत पाटील, वैशालीताई पाटील, मंगलबाई पाटील, प्रदीप पाटील, सपना पाटील, लीलाबाई आयरे, अनिता पाटील, सुरेश गायकवाड तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर बैसाने तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, राज्य कारभार न्यूज, धुळे। तेच मुद्दे पुढे कमिशन ऑफिसला चालले जातात। ग्रामपंचायत फागणे येथे आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जे काही उपक्रम ग्रामपंचायत राबवले त्यासाठी आम्ही एक भेट म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपलब्ध झाला। आज या ठिकाणी सरपंचताई, उपसरपंचताई आणि सदस्यसुद्धा खूप ॲक्टिव्ह दिसले आम्हाला। परत गावातले जे अधिकारी कर्मचारी ते पण खूप ॲक्टिव्ह आहेत। अंगणवाडी सेविका असो, मुख्याध्यापक असो, शिक्षक असो आणि ग्रामविकास अधिकारी पण ॲक्टिव्ह आहेत तिकडचे। सर्वांना या अभियानाअंतर्गत शुभेच्छा आणि जास्तीत जास्त उपक्रम राबवण्यात यावे या कालावधीमध्ये, त्या शुभेच्छा देतो।